दादासाहेब सकाळपासून काहीतरी विचार करत खुर्चीवर बसले होते. सुनंदाबाईंनी त्यांना विचारलं, अहो काय झालं? कुठे हरवला तुम्ही आज? सकाळपासून बघते मी तुम्हाला, तुम्ही तुमच्या तंद्रीत आहात. तेव्हा दादासाहेब म्हणाले, काही नाही हो, या बसा. मी विचार करत आहे, आपण 1-1 रुपया जमा करून शहरात घर घेतलं, इतका मोठा बंगला बांधला आणि म्हातारपणात इथे खेड्यात राहत आहोत. आता आपलं वय झालं आहे. आपले केव्हापर्यंत आणि कसं एकटं राहायचं? अहो, आपला मुलगा श्रीधर हा शहरात राहतो. खूप आठवण येते त्याची, व नातवाचीही, रोहित. आता तो 2 वर्षाचा झाला आहे. तर मी विचार करत आहे, का नाही आपण आपल्या मुलाजवळ जाऊन राहायचं? आता ही शेतीवाडी ते काम नाही होत. हो, तुमचा काय विचार आहे? यावर सुनंदाबाई म्हणाल्या, अहो, मला पण खूप आठवण येते श्रीधरची आणि आपल्या नातवाची, रोहितची देखील. रोहितची आता माझा जीव लागत नाही इथे. मी सुद्धा विचार करते, कधी चालायचं आपण श्रीधरकडे. परंतु इथे शेती आहे. आपल्याला आपण गेलो तर शेती कोण करणार? दादासाहेब म्हणतात, अहो, यात इतका काय विचार करायचा? शेती देऊन टाकू बटाईनं. आणि राहिलीच गोष्ट हिशोबाची, तर मारत जाऊ चक्रात 4-6 महिन्याला. तर मग करूया जाण्याची तयारी. 7-8 दिवसात मी शेतीची सर्व कामे आटपून घेतो. सगळं काही व्यवस्थितरित्या करून निघू. मग आपण. सुनंदाबाई म्हणाल्या, ठीक आहे, तुम्हाला जसं उचित वाटेल तसं करा. आणि बघता बघता दादासाहेबांनी सर्व कामे उरकून घेतली आणि निघण्याचा दिवसही आला. दादासाहेबांनी श्रीधरला फोन केला नव्हता. त्यांनी आपल्या मुलाला व सुनेला सरप्राईज द्यायचं होतं. सुनंदाबाई आटपून तयार झाल्या व 2-3 पिशव्या घेऊन बाहेर आल्या. काही पिशव्यांमध्ये त्यांचे कपडे होते, तर काही पिशव्यांमध्ये आपल्या मुलासाठी, नातवासाठी व सुनेसाठी खायला घेतलेले पदार्थही होते. त्याचबरोबर नातवासाठी खेळणी. ड्रायव्हरने अगदी सर्व सामान गाडीत नेऊन ठेवलं. दादासाहेबांनी घराला कुलूप लावलं व शेजारच्या मोरे काकूंना सांगून आले, घराकडं लक्ष असू द्या, बागेतल्या फुलझाडांना पाणी घालत जा, असं म्हणून. आणि दोघेही गाडीत बसले. गाडी शहराच्या दिशेने धावू लागली. सुनंदाबाई दादासाहेबांना असं झालं होतं की कधी आपल्या परिवाराला बघतात आणि कधी नाही. आणि पाहता पाहता गाडी मुलाच्या दरवाजासमोर येऊन उभी राहिली. दादासाहेब व सुनंदाबाई गाडीतून खाली उतरल्या. दादासाहेब यांनी घराची बेल वाजवली. श्रीधरने येऊन दार उघडलं तर समोर आईवडिलांना बघून तो खूपच खुश झाला. म्हणाला, आई बाबा, तुम्ही मला एक फोन तर केला असता. बाबा म्हणाले, बेटा, तुला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून नाही केला फोन. श्रीधर म्हणाला, चला आई बाबा, सोप्यावर बसा, मी आरतीला बोलावून आणतो. श्रीधर रूममध्ये गेला. आरतीला उठवलं. 9 वाजले होते. तरीही आरती अजून झोपली होती. ती रोज 10-10:30 वाजता उठायची. घरात एकटीच राहायची म्हणून तिच्या मनाप्रमाणे राहत होती. श्रीधर म्हणाला, आरती उठ, आईबाबा आले आहेत. आईबाबांच्या नावाने आरती गडबडून उठली. तिने शॉर्ट घातलेली होती. तिने शॉर्ट घातलेलं होतं. ती पळतच बाथरूममध्ये गेली आणि नीटनेटकी साडी घालून आली आणि हॉलमध्ये येऊन आईबाबांचा आशीर्वाद घेतला व जाऊन त्यांच्यासाठी थोडा चहाही ठेवला आणि चहा घेऊन आली. सर्वांनी सोबत मिळून चहा घेतला. दादासाहेब म्हणाले, सुनबाई, रोहित कुठे आहे? तर आरती म्हणाली, बाबा झोपलेला आहे तो अजून. असं म्हणून आरती स्वयंपाक बनवण्यासाठी किचनमध्ये निघून गेली. श्रीधर म्हणाला, आई बाबा, तुम्हाला इथे बघून मला किती आनंद झाला मी सांगूच शकत नाही. सुनंदाबाई म्हणाल्या, श्रीधर बेटा, तुमचे सर्वांची फार आठवण येत होती म्हणून आलो आम्ही. आरती स्वयंपाकाला लागली. मग तिच्या मागे सुनंदाबाईसुद्धा किचनमध्ये आल्या आणि म्हणाल्या, आरती बेटा, काही मदत लागली तर सांग, मी करून देते.
त्यावर आरती म्हणाली, आई तुम्हीच आत्ता तर आला आहात, बसा तुम्ही हॉलमध्ये, मी करते स्वयंपाक. आरतीला वाटत होतं 1-2 दिवसांसाठी आले आहेत, 1-2 दिवस राहतील आणि मग चालले जातील गावाकडे. तिने स्वयंपाक बनवला, सर्वांसाठी ताटही लावली. सर्वांनी एकत्र मिळून जेवण केलं. 2 वर्षाचा रोहितसुद्धा आपल्या आजीजवळ येऊन बसला आणि सर्वांचे जेवण झाल्यावर आरतीने सर्व भांडी जमा केली. किचनमध्ये जाऊन भांडी घासू लागली तोपर्यंत आईने घर झाडून घेतलं. आईबाबा आल्यामुळे आज आरतीला सकाळपासून काम जास्तच होतं. रोज तिला तिच्या मनाप्रमाणे राहण्याची सवय होती, म्हणून सासू सासऱ्यांसमोर तिला फार अवघड जात होतं. 1-2 दिवसात आईबाबा चालले जातील असं तिला आरतीचा भ्रम होता. परंतु 8 दिवस झाले तरी आईबाबा काही जाण्याचं नाव घेत नव्हते. आरतीला सकाळी 10-11 वाजता उठायची सवय होती. ती कधीकधी स्वयंपाक बनवायची तर कधी हॉटेलमधून जेवण ऑर्डर करायची. श्रीधर तर कधीकधी कॅन्टीनमध्ये जेवून घ्यायचा. परंतु आईबाबा आल्यामुळे आरतीला रोज सकाळी लवकर उठावं लागत होतं. रोज त्यांच्या आवडीनिवडीचा स्वयंपाक करावा लागत होता. तिला सासू सासऱ्यांचा फार कंटाळा येत होता. 15 दिवस होत आले होते तरीही सासू सासरे काही जाण्याचं नाव घेईना. म्हणून आरती श्रीधर घरी आल्यावर त्याला म्हणाली, श्रीधर तुमचे आईबाबा अजून किती दिवस राहणार आहे इथे? 15 दिवस झाले आहेत, ते काही जायचं नावच घेत नाहीत. श्रीधर म्हणाला, काय बोलते आहेस तू? आईबाबा आहेत ते माझे, त्यांचं घर आहे, हे त्यांचं मन करेल तोपर्यंत राहतील, ते इथे राहतील. तू कोण आहे त्यांना इथून जा म्हणणारी? दोघांमध्ये भांडण सुरू झालं. आरती म्हणाली, श्रीधर हे बघ, आता मी त्यांच्यासोबत नाही राहू शकत. या घरात मी नेहमी एकटीच राहत आली आणि पुढेसुद्धा एकटीच राहणार. माझं जगणं कठीण झालं आहे. सकाळी लवकर उठा, त्यांचा चहा बनवून द्या, चहा झाला की स्वयंपाकाला लागा, परंतु दुपारी चहा, लगेच संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागा, हे माझ्याकडून नाही होणार रे बाबा. तुम्ही त्यांना उद्याच सांगा गावाकडे जा म्हणून, नाहीतर मी माझ्या माहेरी जाईल आणि तुमच्यावर केससुद्धा टाकेल. श्रीधरला तर विश्वासच बसत नव्हता आरती असं काही बोलेल. म्हणून तो म्हणाला, आरती तू अशी का बरं करत आहेस? माझे आईवडील आहेत, ते आपल्याजवळ नाही राहणार तर कुठे राहतील? मग दुसरा मुलगा पण नाही त्यांना. आरती म्हणाली, ते सर्व मला काही माहीत नाही. आत्तापर्यंत काय ते आपल्यासोबतच राहत होते का? एकटेच तर राहत होते ना, मग पुढे पण राहतील एकटे. असं म्हणत आरती पाय आपटत पलंगावर जाऊन एकीकडे तोंड करून झोपी गेली. श्रीधरला मात्र खूप टेन्शन येत होतं. काही केल्या झोप येत नव्हती. आईबाबांना कसं सांगावं की गावाकडे जा म्हणून, या विचाराने त्याचं डोकं सुन्न झालं होतं. त्याला रात्रभर झोप लागली नव्हती. सकाळी तो उठला आणि दादासाहेबांजवळ येऊन बसला. दादासाहेबांनी बघितले, त्याचे डोळे लालबुंद झाले होते. त्यांनी विचारलं, काय झालं श्रीधर, तुझे डोळे इतके लाल का बरं झाले? झोप नाही लागली का रात्री? काही नाही दादा, कामाच्या प्रेशरमुळे झाले असतील. चला मला ऑफिसला उशीर होत आहे, निघतो मी. असं म्हणत श्रीधर ऑफिसला निघून गेला. संध्याकाळी जेव्हा तो कामावरून आला तर सगळं आपल्या रूममध्ये निघून गेला. त्याच्या पाठोपाठ आरतीसुद्धा रूममध्ये निघून गेली आणि रोहित आजीजवळ खेळत होता. तो अचानक रडायला लागला. म्हणून दादासाहेब म्हणाले, त्याला इकडे मी सुनबाईंजवळ सोडून येतो. ते रोहितला घेऊन सुनबाईंच्या रूममध्ये जाताना त्यांना दोघांच्या भांडणाचा आवाज आला. आरती अगदी जोरजोरात श्रीधरला म्हणत होती, मी सांगितलं होतं ना तुम्हाला आजच बोला म्हणून, तुमच्या आईवडिलांना गावी परत जायला, परंतु तुम्ही म्हटले का बरं नाही? त्यांना बघा, उद्याचा दिवस देते मी तुम्हाला. उद्या तुमचे आईवडील गावाकडे जातील, नाहीतर परवा मी माझ्या माहेरी, आणि मग तिथे गेल्यावर देईन तुमच्या नावावर केस ठोकून. श्रीधर बोलत होता, अगं तू असं कसं करू शकते आरती? आरती म्हणत होती, मला ते काहीच माहीत नाही. मी जेवढं म्हटले तेवढं करा, नाहीतर मग केस लढायला तयार राहा.
हे ऐकून दादासाहेबांच्या हातपाय गार पडले. काय बोलावं, काय करावं काहीच सुचत नव्हतं. त्यांनी रोहितला दरवाजाजवळ सोडलं व आपल्या रूममध्ये निघून गेले. सुनबाई आपल्याला गावी जायला सांगत आहे. आपण काय करावं हे त्यांना काही केल्या समजत नव्हतं. सुनंदाबाई म्हणाल्या, अहो काय झालं, इतके का बरं दुःखी दिसत आहात तुम्ही? दादासाहेबांनी घडलेला प्रकार सुनंदाबाईंना सांगितला. सुनंदाबाई म्हणाल्या, मी सुनबाईंना प्रत्येक कामात मदत करते, तरीही तिला आपला त्रास होतोय. काय करायचं मग? चालायचं का गावाकडे परत? दादासाहेब म्हणाले, भाग्यवान आपले म्हातारपणात एकट्यात घालवायचं नाही. आपण जर आज इथून गेलो तर हे परत आपल्याला येऊनसुद्धा देणार नाही आणि बघणारही नाही. आणि हे घर माझ्या स्वतःच्या कमाईने घेतलेलं आहे. आपण असं सोडून नाही जाणार. मी या समस्येवर नक्कीच काहीतरी उपाय काढतो, जेणेकरून आपल्यालाही गावाकडे जावं लागणार नाही आणि सुनबाईसुद्धा आपल्या माहेरी जाणार नाही. दुसऱ्या दिवशी दादासाहेब सकाळीच कुठेतरी गेले आणि 2 माणसांना सोबत घेऊन घरी आले व त्या माणसांना सर्व घर दाखवून दिलं. आरती हे सर्व बघत होती. तिने श्रीधर आल्याबरोबर त्यांना सांगितलं, अहो बाबा आज कुणाला तरी घेऊन आले होते आणि त्यांना पूर्ण घर दाखवत आहे. श्रीधर म्हणाला, असेल बाबांच्या ओळखीचं कोणी. इतक्यात दादासाहेब घरी आले. श्रीधरने बाबांना विचारलं, बाबा सकाळी तुम्ही कोणी लोकांना घेऊन आले होते? दादासाहेब म्हणाले, सांगेल तुम्हाला सर्व काही, परंतु त्याआधी तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे, ते तर बघून घ्या. श्रीधर म्हणाला, कोणतं सरप्राईज बाबा? तर बाबा म्हणाले, आरती, श्रीधर तुम्ही दोघं चला माझ्यासोबत. आरतीने रोहितचा हात धरला तर सासूबाई म्हणाल्या, रोहित राहू दे, तो राहू दे माझ्याजवळ त्याला. आरतीने त्याला सासूबाईंजवळ सोडलं व ते दोघे बाबांच्या मागे निघाले. बाबांनी त्यांना गाडीत बसवलं व ड्रायव्हरला म्हणाले, ड्रायव्हर आपण सकाळी जिथे गेलो होतो तिथे चला. गाडी खूप गर्दी असलेल्या एरियामध्ये येऊन थांबली. ड्रायव्हरने गाडी पार्किंगमध्ये लावली. दादासाहेब म्हणाले, चला उतरा, तुम्हाला तुमचं सरप्राईज आता जवळच आहे. सर्वजण पायी चालत एका बिल्डिंगसमोर येऊन उभे राहिले. आज चला सर्वजण. पायऱ्या चढून दुसऱ्या मजल्यावर आले. दादासाहेबांनी त्या घराची चावी आरतीच्या हातात दिली व म्हणाले, आरती ही घे सुनबाई, आजपासून हे तुमचं नवीन घर आहे. तुम्हाला आमच्यासोबत राहायला त्रास होत होता ना, म्हणून आजपासून तुम्ही इथे राहायचं. श्रीधर म्हणाला, परंतु बाबा आपले इतकं मोठं घर आहे. बाबा म्हणाले, ते घर आमचं आहे आणि आम्ही ते घर विकून गावाकडे जात आहोत. आणि जर तुम्हाला आमचा त्रास होत असेल तर तुम्ही आजपासून खुशाल या घरात मस्त मजेत राहा. 1 महिन्याचा किरायासुद्धा आम्ही भरून ठेवला आहे. आता तुम्हाला जसं राहायचं आहे तसं राहा, कोणी तुम्हाला काहीच बोलणार नाही. असं म्हणून बाबा तिथून निघून गेले. श्रीधर म्हणाला, आईबाबांना गावाकडे पाठवायचं होतं ना तुला, आता तूच राहा या खुराड्यात असा म्हणाला. आणि आरती म्हणाली, हो राहील मी येथे. त्या नरकात राहण्यापेक्षा कितीतरी चांगलं आहे इथे. कुणाचा धाक नाही आणि कुणाचाही धाक नंतर नाही राहणार. मला उन्हाळ्याचे दिवस होते म्हणून खूप गरम होत होतं. दोघांना आरती विचार करू लागली, कुठे ते माझे AC-वालं रूम आणि कुठे हे डुबडुब करणारा पंखा, तो टुमदार बंगला आणि कुठेही भाड्याची खोली. संध्याकाळ झाली. दोघांनी जेवण केलं. जेवण करून श्रीधर अंगावर शाल घेऊन झोपी गेला. परंतु आरतीला मात्र झोप येत नव्हती. तिला मच्छर चावत होतं. यात किती मच्छर आहे. इथे आईबाबांना काय गरज होती आपल्याला इथे पाठवायची. श्रीधर म्हणाला, तुलाच खूप हौस होती ना एकटी राहायची, राहा ना मग. आता एकटी तुम्ही शांत बसा. जळाल्यावर मीठ आणि शिंपडायचं काम करू नका. आता आपण उद्या सकाळ होताच घरी जाऊन. श्रीधर म्हणाला, कशाला जाऊ? घरी ते घर आईबाबांच्या नावावर आहे.
आता नाही येऊ देणार ते आपल्याला घरात. आरती म्हणाली, कसे नाही येऊ देणार? मी त्यांच्या पाया पडेन, मी त्यांची माफी मागेल, परंतु मी येणार नाही. का नाही राहू शकत? श्रीधर म्हणाला, ठीक आहे, आपण उद्या रोहितला आणायच्या निमित्तानं घरी जाऊ, बघू काय होतं. ते सकाळ होताच दोघेही घरी आले. पण दादासाहेब म्हणाले, काय झालं बेटा, कसं काय येणं झालं? त्यावर श्रीधर म्हणाला, बाबा रोहित आहे ना इथे, त्याला घ्यायला आलो आहे. त्याला आरती म्हणाली, खोटं बोलू नका बाबा, आम्ही रोहितला घ्यायला नाही आलो, आम्ही आता इथेच राहणार आहोत. बाबा चुकलं माझं, माफ करा मला, परंतु त्या घरात मला पाठवू नका. मी पाया पडते तुमच्या, खरंच चुकले माझं खरंच चुकलं. तुम्ही दोघांनी मला इतकं मुलीप्रमाणे वागवलं. आईने सर्व कामातही माझी मदत केली. रोहितला सुद्धा दिवसभर तुम्ही सांभाळतात. तरी मला तुमचा त्रास होत होता, परंतु एक दिवस त्या खुराड्यात राहून माझी अक्कल चांगली ठिकाणावर आली आहे. म्हणून आई बाबा, मी तुमच्या दोघांची माफी मागते, तुमच्या पाया पडते. आम्हाला या घरात राहू द्या, आपण सर्व सोबत राहू. मी कधीच तुम्हाला काही बोलणार नाही, कधीच तुमच्यासोबत भांडणार देखील नाही. मला माफ करा. दादासाहेब हसत म्हणाले, आरती बेटा उठ. हे काही खरंच नव्हतंच, तर ते फक्त तुला समजूत घालण्यासाठी एक नाटक होतं. तुला आमचा त्रास होत होता, परंतु आम्हाला तुमच्याशिवाय कोण आहे? तुम्ही तिघेच आमचे सर्व काही आहात. तुम्हालाच आमचा त्रास होत होता असं म्हटल्यावर मग आम्ही तरी कुठे जायचं? म्हणून आम्ही हे सर्व नाटक केलं. श्रीधर म्हणाला, तर मग आता तर नाही ना म्हणणार? ना तुमच्या आईबाबांना गावाकडे पाठवा, नाहीतर मी माझ्या माहेरी निघून जाईल. आरती कान पकडत म्हणाली, नाही, कधीच नाही. आजपासून मी आईबाबांना माझ्या आईबाबांच्यासारखं प्रेम देईल, नेहमीच त्यांचा आदर करेल. अशा प्रकारे आबासाहेब सुनंदाबाईंनी आपल्या मुलासोबत राहण्याचं स्वप्न पूर्ण झालं. तर मित्रांनो, तुम्हाला आजची ही स्टोरी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि स्टोरी आवडली असेल तर स्टोरीला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच नवीन कथेसोबत. धन्यवाद.